श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात? तर आपण आज बघणार आहोत पौर्णिमेला काय काय उपाय आपण करू शकतो. तर पौर्णिमेला हे उपाय करा, घरात भरपूर पैसा येईल. तुमच्या घरात पैसा टिकत नाही का? कितीही कमावलं तरी बचत होत नाही का? मग आजचा हा उपाय नक्की बघा, कारण पौर्णिमेच्या दिवशी केलेले हे छोटे छोटे उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पौर्णिमेला करायचे काही खास उपाय, ज्यामुळे घरात धन समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. पौर्णिमा हा दिवस खूप शुभ मानला जातो, कारण या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो आणि त्याचा प्रभाव आपल्या जीवनावरही पडत असतो. उपाय नंबर 1, ह्या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करा. पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करा. एक छोटा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 108 वेळा जपा. यामुळे घरात धनाची आवक वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. त्यानंतर आपण बघणार आहोत उपाय नंबर 2, चंद्राला अर्घ्य द्या. रात्री चंद्राला पाणी अर्पण करा. पाण्यात थोडी साखर आणि दूध मिसळा. हा उपाय केल्याने मानसिक शांती मिळते आणि पैशांशी संबंधित समस्या कमी होतात. तर हे उपाय खूप प्रभावी आहेत, तर नक्कीच करून बघा. त्यानंतर आपण तिसरा उपाय पाहणार आहोत. त्यात आहे आपल्याला तांदूळ घ्यायचे आणि नाणी घ्यायची, कॉइन्स वगैरे असे घ्यायचे. तर हा उपाय करताना आपल्याला एक मूठ तांदूळ घ्या आणि त्यात 1 किंवा 5 रुपयेचं नाणं ठेवा. हे लाल कपड्यात बांधा आणि देवघरात ठेवा. पुढच्या पौर्णिमेला ते दान करा. हा उपाय धनवृद्धीसाठी खूप प्रभावी मानला जातो. तर हे उपायातला एखादा उपाय नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो, खूप प्रभावी असे हे उपाय आहेत. त्यानंतर आपण उपाय नंबर 4 बघणार आहोत. घरात दीप लावा. पौर्णिमेच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर आणि देवघरात दिवा लावा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते. तर हे उपाय केल्याने खूप घरात पॉझिटिव्हिटी तयार होते, तर नक्की करून बघा. त्यानंतर उपाय नंबर 5 आहे दान करा. या दिवशी गरिबांना अन्न, कपडे किंवा पैसे दान करा. दान केल्याने पुण्य मिळतं आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते. तर ह्यातला एखादा तरी उपाय नक्की करून बघा आणि लक्षात ठेवा, हे उपाय आपण पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून केले तरच त्याचा फायदा होतो. फक्त पैशासाठी नाही, तर चांगल्या भावनेने हे उपाय करा, म्हणजेच त्याचे फळ सुद्धा तुम्हाला लवकर आणि चांगल्या प्रमाणात मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्ती आणि उपायांसाठी आमच्यासोबत राहा. कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता जरूर लिहा किंवा श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओसोबत. आज पौर्णिमा आहे, तुम्ही कोणता उपाय करणार आहात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रमैत्रिणींनो. ह्यातला एक तरी उपाय करून बघा, तुम्हाला खूप असा फरक जाणवेल. तर नक्की ह्यातला एखादा उपाय करून बघा. तर पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एखाद्या नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.